दीप अमावस्या म्हणजे काय याविषयी संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दीप अमावस्या किंवा त्याला दर्श अमावस्या असेही सुद्धा म्हणले जातात. तर आज आपण दर्श अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणजे काय या संदर्भात माहिती पाहणार आहोत. ती तुम्ही लक्षपूर्वक ऐकावी किंवा वाचावी ही तुम्हाला सर्वांना माझी नम्र विनंती आहे. तर आता आपण बघूया. दीप अमावस्या ही प्राचीन परंपरेतील एक प्राचीन तिथी आहे. आता या दिवशी घरातील, देवघरातील किंवा अंगणातील, तुळशीजवळ लावणारे अंगणातील आणि वापरत नसलेल्या सर्व दिव्यांची विशेष पूजा केली जाते. आता यामध्ये धर्म, संस्कृती आणि विज्ञान या तिन्ही अंगांचा संगम आहे. तर आता आपण बघूया दीपपूजन का केले जाते. आता पहिल्या याच्यात बघणार आहोत आपण अंधकार निवृत्ती आणि प्रकाशाचा सन्मान. आता दीप म्हणजे प्रकाश आणि अमावस्या ही अंधकाराची रात्र. या दिवशी आपण दिव्याची पूजा करून प्रकाशाची महती मानतो. आता हे पूजन अंधकारावर विजय मिळवण्याचे प्रतीक मानले जाते. आता दुसऱ्या भागात बघणार आहोत आपण घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी. आता सणपूर्व काळात म्हणजेच श्रावण व पुढे येणाऱ्या गणपती, नवरात्र, दिवाळी या उत्सवापूर्वी घर स्वच्छ करून दिव्यांची पूजा केली जाते. त्यामुळे घरातील निगेटिव्ह ऊर्जा कमी होते. आता हे आपण दुसऱ्या भागात वातावरण शुद्ध करण्यासाठी बघितले. आता तिसऱ्या भागामध्ये बघूया स्त्रियांसाठी विशेष पर्व. आता महिलांची खास करून या दिवशी नवीन कपडे परिधान करून किंवा साड्या नेसून देवघरात अथवा अंगणात दिव्यांची रांग करून त्यांची पूजा करावी. आता स्त्रियांसाठी हा दिवस विशेष पर्व मानले जाते. आणि आता चौथ्या याच्यात पाहणार आहोत आपण पितृतर्पण व कालसर्प शांतीसाठी. आता काही ठिकाणी अमावस्याला पितृ कार्य तर्पण केले जाते. विशेषतः ज्यांना कालसर्प दोष आहे त्यांनी त्या दिवशी दीप पूजनासह विशेष उपाय करावेत. पितृतर्पण व कालसर्प शांतीसाठी हे चौथ्या भागात बघितले. आता आपण पुढे बघणार आहोत या अमावस्याला दर्श अमावस्या असे का म्हटले जाते. आता दर्श म्हणजे दर्शन किंवा निरीक्षण करणे. याचे कारण असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो आणि त्यामुळे त्याचे दर्शन होत नाही. परंतु वैदिक संहितेनुसार या दिवशी आत्मपरीक्षण करून व्रत आणि संयमाचे पालन केले जाते. म्हणूनच या अमावस्येला दर्श अमावस्या असे म्हणतात. आता ऋषीमुनी यांना दर्श व्रत असाही त्याचा उल्लेख करतात. तर आता आपण पाहिले याला दर्श अमावस्या असे का म्हणतात. आता या दिवशी दीपपूजन कसे करावे याची अगदी सोपी पद्धत आणि यामध्ये कोणते साहित्य लागते याची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत खालीलप्रमाणे. आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत या पूजेसाठी साहित्य काय काय लागते. आता या साहित्यामध्ये पहिले आपण दिवे पकडूया. त्यानंतर तेल, साजूक तूप, वाती, हळद, कुंकू, फुले, अत्तर, अक्षदा, गंध,
गूळ आणि नवे दिवे किंवा जुने दिवे. आता एवढं साहित्य आपण यामध्ये या पूजेसाठी लागते. आता आपण पूजा विधीची पद्धत बघणार आहोत. अगदी सोपी पद्धत आपण बघणार आहोत. आता पूजाविधी पद्धत. पहिल्या याच्यात संध्याकाळी घर व देवघर अंगण स्वच्छ करून दिवे एकत्र गोळा करावे. नंतर सर्व दिव्यांमध्ये तूप तेल लावून नवीन वात घालून त्यांना समर्पित करा. आता प्रत्येक दिव्याला हळद कुंकू वाहा, अक्षता घाला आणि फुले अर्पण करा. ओवाळणी करून दीप देवतेची प्रार्थना करा. दीप ज्योती परब्रह्म दीप व भवती न सदा तमसो मा ज्योतिर्गमय. आता 5व्या ह्याच्यात या दिवशी नवीन दिवे खरेदी करून देवघरामध्ये ठेवणे हे शुभ मानले जाते. आता 6व्या ह्याच्यात बघूया आपण. तांबडा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घालून दीपपूजन केल्यास सौभाग्य व सुख प्राप्त होते. तर आता आपण पूजेचे साहित्य आणि पूजा कशी करावी याची सोपी पद्धत आपण आता पाहिली. आता आपण पाहूया सामाजिक महत्त्व काय आहे या पूजेचे. आता या दिवशी बालक किंवा स्त्रिया म्हणजे मुलं किंवा स्त्रिया मिळून दीपांची रांग म्हणजे दिव्यांची रांग दीपमाळा लावतात. शाळा मंदिर घर सार्वजनिक ठिकाणी दिव्यांची आरास केली जाते. आता काही ठिकाणी लहान मुलांना दीप घेऊन फेर धरायला सुद्धा लावतात. याला प्रकाशाचा उत्सव असे मानले जाते. आता आपण त्याचे सामाजिक महत्त्व पाहिले. आता आपण पाहणार आहोत याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे. आता अमावस्या म्हणजे आत्मपरीक्षण मनन आणि शांततेचा दिवस. आता दीपपूजन म्हणजे आत्म्यातील प्रकाश जागवणे. यामध्ये शरीरातील 5 इंद्रिय म्हणजे 5 दिवे त्याला आपण जागृत ठेवण्यासाठी ही पूजा अत्यंत फलदायी ठरते. तर मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्या याबद्दल माहिती सांगितली आहे. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणी किंवा नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओसह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.